नमस्कार. आज आपण बघणार आहोत खानदेशी पद्धतीने अतिशय टेस्टी, झणझणीत आणि चमचमीत अशी शेवभाजी घरच्या घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. वाटण बनवण्यासाठी या इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले, अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला, फ्रेश कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो. सर्वात आधी हा कांदा आणि सुकं खोबरं आपल्याला कढईमध्ये छान असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी मी एक कढई गरम करायला ठेवली. यामध्ये घेतलेला अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घातला. हा सुक्या खोबऱ्याचा कीस आपल्याला लालसर रंगावरती हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्तही करपवायचा नाही. खोबऱ्याचा कीस भाजलेला आहे, बाजूला काढून घेते कढईमधून. आता त्याच कढईमध्ये मी 2 मीडियम साईजचे उभे चिरलेले कांदे घालते. कांदा लवकर भाजावा यासाठी मी यामध्ये अर्धा पळी इतकं तेल घालते, जेणेकरून कांदा लवकर भाजला जातो. हा कांदा आपल्याला अगदी डार्क सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी कांदा देखील आपला छान असा डार्क सोनेरी रंगावरती भाजलेला आहे. कांदा देखील मी बाजूला काढून घेते. कांदा खोबरं थंड झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि टोमॅटो आणि अद्रक एकत्रित असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती वाटून घेतल्यानंतर या इथे मी एक कढई ठेवली. यामध्ये मी मोठे 3 चमचे इतकं तेल घालते फोडणीसाठी. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे. वाटण बनवत असताना यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. टोमॅटोमध्ये जरा मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही. ही फोडणी आपल्याला या तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. या पद्धतीने वाटणाला मस्त असा बघू शकता तुम्ही कलर देखील यायला लागलेला आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे. आणखीन मी 1 मिनिट हे वाटण छान असं परतून घेते. वाटण आपल्याला अगदी खरपूस असं या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे इतकं खानदेशी शेवभाजी मसाला घालते. हा रेडीमेड शेवभाजी मसाला आहे. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये काळं तिखट वापरा, थोडीशी हळद, धने पावडर वापरू शकता. जर का तुमच्याकडे हा मसाला नसेल तर हा मसाला तिखट देखील असतो, त्यामुळे या ठिकाणी मी तिखटाचा वापर करणार नाही. खानदेशी शेवभाजी मसाला घातल्यानंतर हे मसाले आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत. वाटणामध्ये मी फक्त खानदेशी शेवभाजी मसाला घातला आणि 1 मिनिट परतून घेतलं. आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालणार आहे. आपण जो कट बनवत आहोत त्याला छान अशी तर्री येण्यासाठी आपल्याला गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे. याची कन्सिस्टन्सी बघत आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. शेव घातल्यानंतर ही भाजी आणखीनच घट्ट होते, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घालते. त्याचबरोबर शेवभाजी थंड झाल्यानंतर देखील घट्टसर होते. चवीनुसार मीठ घालत आहे. याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर लो गॅसवरती ही भाजी मी 10 मिनिटांकरता शिजवून घेणार आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तुम्हाला भाजी किती घट्टसर ठेवायची आहे त्यानुसार पाण्याचा वापर करा. 10 मिनिट बघू शकता ही शेवभाजीचा कट मी मस्त असा शिजवून घेतला. खूप छान अशी तर्री देखील आलेली आहे आपल्या ह्या भाजीला. एकदा मी मिक्स करून घेते. आता मी गॅस बंद करत आहे. त्यानंतर यामध्ये बघू शकता तुम्ही माझ्याकडे अशा प्रकारची मोठी तिखट शेव आहे शेवभाजीसाठी लागणारी. तर ही शेव मी या कटमध्ये घालते. शेव घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्याला ही शेवभाजी आहे ती सर्व करण्यासाठी घ्यायची आहे। शेवभाजीमध्ये या शेवेमध्ये आपला कट आहे तो मस्त असा मुरलेला आहे, तुम्ही बघू शकता। अतिशय झणझणीत आणि चमचमीत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही शेवभाजी बनवलेली आहे। सर्व करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर ही भाजी गरमागरमच आपण खाण्यासाठी घ्यायची आहे। ह्या भाजीसोबत तुम्ही गरमागरम अशी ज्वारीची भाकरी खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी तुम्ही खाऊ शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।